ब्लॉग महिना अखेरचा जादुई रविवार. या महिन्याचा हिशोब पैशांचा नाही, महिनाभर अनुभवलेल्या कृतज्ञतेचा करूया. महिन्याचा शेवटचा रविवार म्हणजे संपूर्ण महिन्याच्या कृतज्ञतेचा सोहळा. आजचा रविवार या महिन्यातला शेवटचा रविवार आहे हे कॅलेंडरमध्ये पाहिलं आणि क्षणभर संपूर्ण महिना डोळ्यांसमोर उभा राहिला. महिन्याची पहिली तारीख, नवीन उत्साह, नवीन संकल्प, करायच्या कामांची यादी, पूर्ण करायची स्वप्न, स्वतःला दिलेली काही वचनं आणि पाहता पाहता आपण आता महिन्याच्या शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचलो आहोत. आणखी काही दिवसांनी हा महिना आपल्या आयुष्यातील एक आठवण बनून जाईल आणि नवीन महिना नव्या आशा, नव्या संधी, नव्या योजना आणि नव्या स्वप्नांसह आपल्या दारात उभा राहील. साधारणपणे महिना संपत आला की आपण पुढच्या महिन्याचा विचार करू लागतो. नवीन गोल्स ठरवतो, प्लॅनिंग करतो, नवीन सवयी सुरू करण्याचा निर्धार करतो, राहून गेलेल्या कामांची यादी बनवतो. पण पुढे जाण्याच्या या घाईत आपण एक क्षण थांबून मागे वळून पाहतो का? महिन्याच्या पहिल्या दिवसापासून आजच्या या शेवटच्या रविवारपर्यंत किती काही घडलं असेल. काही गोष्टी आपण ठरवल्याप्रमाणे पूर्ण केल्या असतील, काही अर्धवट राहिल्या असतील, काही सुंदर गोष्टी अचानक आपल्या आयुष्यात आल्या असतील, तर काही कठीण प्रसंगांनी आपली परीक्षा घेतली असेल. काही दिवस आनंदाचे होते, काही दिवस थकव्याचे, काही दिवस गजबजलेले आणि काही दिवस अगदी शांत. आणि काही दिवस असेही होते जे बाहेरून साधे वाटले पण आतून आपल्याला बरंच काही शिकवून गेले, आपली जडणघडण घडवून गेले. आज या महिन्याच्या शेवटच्या रविवारी आपण भविष्याची घाई करण्याआधी गेलेल्या दिवसांचा प्रेमाने आढावा घेऊया. स्वतःला काही प्रश्न विचारूया. या महिन्यातले कोणते क्षण आजही मनात ताजे आहेत? कोणती माणसं भेटली? कुठल्या संधी मिळाल्या? कुठली स्वप्न आकार घेऊ लागली? कुठल्या छोट्या गोष्टींनी आपला दिवस सुंदर केला? कुठल्या अनुभवांनी आपल्याला अधिक शहाणं बनवलं? कुठल्या प्रेमळ शब्दांनी आपलं मन हलकं झालं? कुणाच्या मदतीमुळे एखादी अडचण सहज पार करता आली? आणि आपण स्वतःसाठी असं काय केलं ज्यामुळे स्वतःबद्दलचा आदर थोडा अधिक वाढला? या प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरामागे कृतज्ञतेचे एक सुंदर कारण दडलं आहे. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आयुष्यात एखादी फार मोठी घटना घडावीच लागते असं नाही. सकाळी जाग आली, श्वास सहज सुरू होता, शरीराने दिवसभर साथ दिली, घरात अन्न होतं, आपल्याला कुणाचा तरी प्रेमळ फोन आला, मेसेज आला, एखादं काम वेळेत पूर्ण झालं, थकलेल्या मनाला काही शांत क्षण मिळाले, एखाद्या अनोळखी व्यक्तीने हसून पाहिलं, एखाद्या समस्येवर योग्य मार्ग सापडला. हे प्रत्येक क्षण धन्यवाद म्हणण्यासारखेच आहेत. कधी कामाच्या व्यापामुळे, कधी प्रवासामुळे, कधी तब्येतीमुळे, तर कधी मनस्थिती ठीक नसल्यामुळे. आपल्याला कृतज्ञतेची नोंद वहीत किंवा डायरीमध्ये करता आली नसेल तरी स्वतःला दोष देण्याची गरज नाही. कारण खरी कृतज्ञता फक्त शब्दांमध्ये नसते, ती आपल्या जाणीवेत असते, भावनेत असते, डोळ्यांमध्ये असते, आवाजात असते. आपल्याला मिळालेल्या गोष्टींची किंमत समजणं, माणसांच्या प्रयत्नांचा आदर करणं, लहान आनंदांना गृहीत न धरणं आणि कठीण प्रसंगांमध्येही काहीतरी शिकण्यासारखं शोधणं, ही देखील कृतज्ञतेचीच रूपं आहेत. तरीही शक्य असेल तेव्हा कृतज्ञता हाताने लिहिण्याचा सराव नक्की करावा. जेव्हा आपण एखादी गोष्ट लिहितो तेव्हा त्या भावनेशी अधिक वेळ जोडले जातो, मनातील विचारांना स्पष्ट रूप मिळतं, आपण अनुभवलेले क्षण पुन्हा एकदा जाणीवेने जगतो. त्यामुळे कृतज्ञता ही फक्त क्षणिक भावना न राहता ती आपल्या विचारसरणीचा एक भाग बनू लागते. म्हणून आजच्या या निवांत रविवारी चला कृतज्ञतेची वही पुन्हा उघडूया. या संपूर्ण महिन्याचा प्रवास मनाच्या पडद्यावर पुन्हा एकदा पाहूया आणि आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्राला प्रेमाने धन्यवाद म्हणूया.
सर्वप्रथम आपल्या शरीराला धन्यवाद. या महिन्यात आपल्या शरीराने किती कामं केलं याचा आपण विचार करतो का? आपल्याला सकाळी उठवलं, आपल्या पायांनी आपल्याला दिवसभर चालवलं, हातांनी कितीतरी कामं पूर्ण केली, डोळ्यांनी सुंदर जग पाहिलं, कानांनी आवाज, संगीत आणि प्रेमळ शब्द ऐकले, हृदयाने सतत धडधडत आपल्याला जिवंत ठेवलं आणि श्वासांनी प्रत्येक क्षणी आपली साथ केली. या महिन्यात आपण केलेल्या प्रत्येक वॉकसाठी, पायी चालण्यासाठी, योग, प्राणायाम, ध्यान, मेडिटेशन, जिम, वर्कआउट, झुंबा, सूर्यनमस्कार, पद्मसाधना, सुदर्शन क्रिया किंवा फक्त स्वतःसाठी घेतलेल्या काही शांत मिनिटांसाठी स्वतःचे आभार मानूया. ज्या दिवशी आपण पौष्टिक अन्न निवडलं, पुरेसं पाणी प्यायलो, वेळेवर झोपण्याचा प्रयत्न केला, शरीर थकलं तेव्हा विश्रांती घेतली, आपल्या वेदनांकडे दुर्लक्ष न करता त्याची काळजी घेतली, त्या प्रत्येक कृतीसाठी स्वतःची पाठ ठोकूया. आणि या महिन्यात आरोग्यासाठी आपण हवं तितकं करू शकलो नसलो तरी शरीराने दिलेल्या साथीसाठी त्याला प्रेमाने धन्यवाद म्हणूया. कारण आरोग्य ही फक्त संपत्ती नाही, तर आपल्या प्रत्येक स्वप्नांपर्यंत पोहोचवणारी पहिली पायरी आहे. आपल्या मेहनतीला धन्यवाद म्हणूया. या महिन्यात आपण कितीतरी जबाबदाऱ्या पार पाडल्या. घरातील रोजची कामं, स्वयंपाक, स्वच्छता, कुटुंबाची काळजी, ऑफिसमधील टास्क, डेडलाईन, व्यवसायातील निर्णय, अभ्यास, मुलांची जबाबदारी, वेगवेगळ्या लोकांशी संवाद, वेळेचं नियोजन आणि दिसत नसलेली असंख्य छोटी मोठी कामं. काही कामांचं कौतुक झालं असेल, काही काम कुणाच्याही लक्षात आली नसतील, पण त्यामागे आपला वेळ, आपली मेहनत आणि आपली ऊर्जा नक्कीच होती. म्हणून आज आपण इतरांकडून कौतुकाची वाट न पाहता स्वतःच्या प्रयत्नांना मान्यता देऊया. जे पूर्ण झालं त्याचा आनंद घेऊया, जे अपूर्ण राहिलं त्यातून नियोजन शिकूया आणि जे करण्यासाठी आपण पुन्हा पुन्हा प्रयत्न केले त्या जिद्दीचं कौतुक करूया. प्रत्येक दिवस परिपूर्ण नसतो, पण प्रत्येक प्रामाणिक प्रयत्न महत्त्वाचा असतो. या महिन्यात मिळालेल्या ज्ञानाला धन्यवाद म्हणूया. प्रत्येक महिना आपल्याला काहीतरी नवीन शिकवून जातो. कधी पुस्तकातून, कधी एखाद्या व्यक्तीच्या अनुभवातून, कधी यूट्यूबच्या पॉडकास्टमधून, कधी वेबिनार, किंवा ऑनलाईन कोर्समधून, कधी कामातील एखाद्या नवीन जबाबदारीतून, तर कधी आपल्या स्वतःच्या चुकांमधून, अनुभवांमधून. या महिन्यात आपण कुठलं नवीन स्किल शिकलो, कुठला नवीन विचार समजला, कुठल्या जुन्या समजुतीला प्रश्न विचारला, कुठल्या अनुभवाने आपला दृष्टिकोन बदलला, काय नवीन वाचलं, काय लिहिलं, कुठला विषय समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि कुठल्या गोष्टीने आपल्याला स्वतःकडे नव्याने पाहायला शिकवलं. मिळालेल्या प्रत्येक ज्ञानासाठी कृतज्ञता व्यक्त करूया. कारण शिकणं म्हणजे फक्त माहिती गोळा करणं नाही, तर कालच्या स्वतःपेक्षा आज थोडं अधिक समजूतदार होणं, शहाणं होणं. या महिन्यात लिहिलेल्या प्रत्येक ओळीसाठी, वाचलेल्या प्रत्येक पानासाठी, मनात जन्मलेल्या प्रत्येक कल्पनेसाठी आणि स्वतःची अधिक सक्षम, अधिक जागरूक आणि अधिक सुंदर आवृत्ती घडवण्यासाठी केलेल्या प्रत्येक छोट्याशा प्रयत्नासाठी स्वतःला धन्यवाद म्हणूया. आपल्या मानसिक आणि भावनिक प्रवासालाही धन्यवाद म्हणूया. या महिन्यात आपण भावनिकदृष्ट्या किती प्रवास केला याचा विचार करूया. काही गोष्टी स्वीकारायला शिकलो का? काही गोष्टी सोडून द्यायला शिकलो का? प्रतिक्रिया देण्याऐवजी शांत राहण्याचा प्रयत्न केला का? स्वतःच्या भावनांना समजून घेतलं का? गरज पडली तेव्हा स्वतःला वेळ दिला का? स्वतःशी कठोर न होता प्रेमाने संवाद साधला का? काही प्रसंगांनी आपल्याला अस्वस्थ केलं असेल, काही शब्दांनी दुखावलं असेल, काही अपेक्षा पूर्ण झाल्या नसतील, पण तरीही आपण पुढे चालत राहिलो. कधी हसत, कधी रडत, कधी थांबत, कधी पुन्हा उभं राहत. हा प्रवासही आपल्या वाढीचाच एक भाग आहे. या महिन्यात आपण कालपेक्षा थोडे अधिक शांत, अधिक संयमी, अधिक सकारात्मक किंवा अधिक जागरूक झालो असू, तर त्या बदलासाठी स्वतःचे आभार मानूया. आणि अजूनही काही गोष्टींवर काम करायचं असेल तर स्वतःला वेळ देऊया.
कारण बदल हा एका दिवसात घडणारा चमत्कार नसतो, तो दररोजच्या छोट्या जाणीवातून घडणारा शांत प्रवास असतो. आपल्या आयुष्यातील माणसांना धन्यवाद देऊया. या महिन्यात आपल्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीची आठवण काढूया, ज्यांनी आपल्यावर प्रेम केलं, मदत केली, आपलं ऐकून घेतलं, मार्गदर्शन केलं, ज्ञानात भर घातली, प्रोत्साहन दिलं, आपल्यावर विश्वास ठेवला, योग्य वेळी योग्य शब्द दिले, आशीर्वाद दिले, शुभेच्छा दिल्या, प्रार्थना केली, संधी दिली आणि आपल्या अस्तित्वाची दखल घेतली. त्या प्रत्येक व्यक्तीला मनापासून धन्यवाद. आपल्या आईवडिलांना, कुटुंबाला, भावंडांना, जीवनसाथीला, मुलांना, नातेवाईकांना, मित्रांना, शेजाऱ्यांना, सहकाऱ्यांना, शिक्षकांना, मार्गदर्शकांना, डॉक्टरांना, सेवा देणाऱ्या सगळ्या व्यक्तींना आणि क्षणभर भेटूनही आयुष्यभरासाठी काही शिकवून गेलेल्या अनोळखी व्यक्तींनाही कृतज्ञतेने आठवूया. प्रत्येक नातं कायमचं आयुष्यात राहत नाही, पण प्रत्येक भेट आपल्यात काहीतरी ठेवून जाते. काही माणसं प्रेम शिकवतात, काही विश्वास, काही सावधपणा, काही संयम, काही स्वतःची किंमत आणि काही माणसं आपल्याला स्वीकारायचं नाही हे शिकवून जातात. आणि म्हणून सुखद आणि कठीण अशा दोन्ही प्रकारच्या नात्यांनी दिलेल्या शिकवणीसाठी धन्यवाद. आपल्या आर्थिक क्षमतेला धन्यवाद. या महिन्यात आपण भरलेली प्रत्येक बिलं आठवूया. वीज, गॅस, पाणी, इंटरनेट, मोबाईल, किराणा, औषधं, शिक्षण, घर खर्च, ट्रॅव्हल तिकीट्स, भेटवस्तू, कपडे, दुरुस्ती आणि इतर छोट्या मोठ्या अनेक खरेदी. साधारणपणे बिल भरताना आपल्या मनात खर्चाची भावना येते, पण प्रत्येक व्यवहाराकडे कृतज्ञतेच्या नजरेने पाहिलं तर एक वेगळं सत्य समोर येतं. आपल्याकडे त्या सुविधा वापरण्याची संधी होती, आवश्यक वस्तू मिळाल्या, सेवा उपलब्ध झाल्या आणि त्या बदल्यात पैसे देण्याची क्षमता आपल्याकडे होती. वीज बिल म्हणजे आपल्या घराला मिळालेला प्रकाश, गॅस बिल म्हणजे शिजलेलं अन्न, इंटरनेट बिल म्हणजे जगाशी जोडलेलं राहण्याची सुविधा, प्रवासाचं तिकीट म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचण्याची संधी, औषधांचा खर्च म्हणजे आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न आणि भेटवस्तू म्हणजे कुणाबद्दल प्रेम व्यक्त करण्याची क्षमता. या सर्व सुविधा, वस्तू आणि सेवांमुळे आपला महिना अधिक सुरक्षित, सहज आणि सुखकर झाला. त्यासाठी मनापासून धन्यवाद. पैसा फक्त खर्च झाला असं न म्हणता त्या पैशाने आपल्या आयुष्यात काय सुविधा, अनुभव, सुरक्षितता आणि आनंद आणला हेही पाहूया. या महिन्यातील आनंदाच्या क्षणांना धन्यवाद म्हणूया. या महिन्यात आपण साजरे केलेले सण, पूजा, आरती, वाढदिवस, कौटुंबिक समारंभ, लग्नविधी, सामाजिक उपक्रम, भेटीगाठी, प्रवास, चहासोबतच्या गप्पा, कुटुंबासोबतचं जेवण, मित्रांसोबतचं हास्य, एखादं आवडतं गाणं, सुंदर सूर्यास्त, पहिल्या पावसाचा सुगंध, मंदिरातील शांतता, लहान मुलांचं निरागस हसू किंवा एकांतात मिळालेली मनशांती. या प्रत्येक क्षणाला धन्यवाद म्हणूया. सुख नेहमी मोठ्या प्रसंगांमध्ये सापडतं असं नाही. कधी ते गरम चहाच्या कपात असतं, कधी आईच्या आवाजात, कधी एखाद्या मित्राच्या संदेशात, कधी पूर्ण झालेल्या कामाच्या समाधानात, कधी पावसाच्या थेंबात, तर कधी कोणत्याही कारणाशिवाय मनात उमटलेल्या प्रसन्नतेत असतं. या छोट्या आनंदांना लक्षात ठेवणं म्हणजे जीवनाला मनापासून जगणं. मिळालेल्या आशीर्वादांना धन्यवाद म्हणूया. या महिन्यात आपल्याला मिळालेल्या प्रत्येक शुभेच्छेसाठी, प्रत्येक आशीर्वादासाठी, प्रत्येक प्रेमळ संदेशासाठी, प्रत्येक प्रार्थनेसाठी, प्रत्येक कौतुकासाठी आणि कुणीतरी आपल्यासाठी मनापासून चांगलं चिंतलं त्या प्रत्येक भावनेसाठी कृतज्ञता व्यक्त करूया. काही आशीर्वाद आपल्याला शब्दात मिळतात, काही नजरेतून, काही कृतीतून आणि काही आपल्या नकळत प्रार्थनेतून. आपल्या आयुष्यात अशा प्रेमळ भावना आहेत, हीच खूप मोठी श्रीमंती आहे. आणि कठीण प्रसंगांनाही धन्यवाद. कारण कृतज्ञता म्हणजे फक्त चांगल्या गोष्टींसाठी धन्यवाद म्हणणं नक्कीच नाही. ती कठीण अनुभवांकडे नव्या दृष्टीने पाहण्याची शक्ती आहे. या महिन्यात एखादी योजना फसली असेल, एखादी संधी हातातून गेली असेल, कुणाकडून अपेक्षाभंग झाला असेल, एखादा निर्णय चुकला असेल, आरोग्याने साथ दिली नसेल किंवा परिस्थिती आपल्या मनासारखी घडली नसेल, त्या प्रसंगांना लगेच धन्यवाद म्हणणं कदाचित सोपं नसेल, पण थोडं अंतर घेऊन पाहिलं तर प्रत्येक अडचण आपल्याला काहीतरी देऊन जाते.
कधी शहाणपण, कधी संयम, कधी योग्य माणसांची ओळख, कधी स्वतःची ताकद, कधी निर्णय क्षमता, कधी मर्यादा आखण्याचं धैर्य, तर कधी पुन्हा सुरुवात करण्याची जिद्द. कठीण प्रसंगाने आपल्याला तोडलं नाही तर ते आपल्याला थोडं अधिक मजबूत, अधिक जागरूक आणि अधिक अनुभव बनवून गेले. त्या अनुभवांच्या अमूल्य शिदोरीसाठी धन्यवाद. आज स्वतःची पाठ ठोकतोया बरं. या महिन्यात सगळं काही ठरल्याप्रमाणे झालं नसेल. काही गोल्स अपूर्ण असतील, काही दिवस वाया गेले असं वाटत असेल, काही वेळा आपण स्वतःवर नाराज झालो असू, पण तरीही आपण इथपर्यंत आलो आहोत. आपण प्रयत्न केले, पडलो तर पुन्हा उठलो, निराश झालो तरी पुढचा दिवस स्वीकारला, रडलो तरी स्वतःला सावरलं आणि परिस्थिती कठीण असतानाही आयुष्य जगत राहिलो. त्यासाठी स्वतःची पाठ थोपटणं आवश्यक आहे. कारण आपण फक्त आपल्या यशाचेच नाही तर आपल्या प्रयत्नांचेही कौतुक करायला शिकलं पाहिजे. आज स्वतःला एवढंच म्हणूया मंडळी. या संपूर्ण महिन्यात मी जेवढं करू शकले किंवा करू शकलो तेवढं मनापासून केलं. जे राहून गेलं त्यासाठी स्वतःला दोष देणार नाही. जे शिकलो ते सोबत घेईन आणि पुढच्या महिन्यात नव्या जाणीवेने सुरुवात करीन. आज महिन्याचा शेवटचा रविवार आहे. चला, आज कुठलीही तक्रार नाही, कुठलीही तुलना नाही, कुठलीही घाई नाही आणि कुठलाही नफा तोट्याचा हिशोब नाही. फक्त काही शांत क्षण, कृतज्ञतेची वही, महिन्याच्या असंख्य आठवणी आणि मनापासून उच्चारलेला एक शब्द, एक मंत्र, तो म्हणजे धन्यवाद. थँक्यू. ज्यांनी साथ दिली त्यांना धन्यवाद. ज्यांनी शिकवलं त्यांना धन्यवाद. जे मिळालं त्यासाठी धन्यवाद. जे मिळालं नाही त्यामागच्या संरक्षणासाठी धन्यवाद. जे पूर्ण झालं त्यासाठी धन्यवाद. जे अपूर्ण आहे त्या नव्या संधीसाठी धन्यवाद. आणि आजवरच्या या संपूर्ण प्रवासासाठी स्वतःलाही धन्यवाद. कारण आपण जितकी कृतज्ञता व्यक्त करतो तितकी आपल्या नजरेला आयुष्यातील समृद्धी अधिक स्पष्टपणे दिसू लागते. आपल्याकडे काय नाही याची यादी कमी होते आणि आपल्याकडे किती काही आहे याची जाणीव वाढत जाते. म्हणून या महिन्याचा हिशोब पैशांचा नको, कृतज्ञतेचा करूया. कारण हा एकच हिशोब असा आहे जो जितका मांडतो तितका माणूस आतून अधिक श्रीमंत होत जातो. समृद्धी भरभराट त्याचा पाठलाग करू लागते. महिना संपतो पण कृतज्ञता संपत नाही. कारण ज्या मनात धन्यवाद असतो त्या मनाला प्रत्येक दिवसात आनंदाचं एक नवीन कारण सापडत राहतं. हॅपी ग्रॅटिट्यूड संडे टू ऑल ऑफ यू. या महिन्याला प्रेमाने निरोप देऊया आणि नव्या महिन्याचं कृतज्ञ मनाने स्वागत करूया. ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा. आणि कमेंटमध्ये 1 वेळा किंवा 3 वेळा नक्कीच धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद किंवा थँक्यू, थँक्यू, थँक्यू असं लिहूया. आणि महिन्याच्या या शेवटच्या रविवारी संपूर्ण महिन्याच्या आठवणींना उजाळा देत सगळ्या कृतज्ञ क्षणांना, व्यक्तींना, प्रसंगांना मनापासनं कृतज्ञतेच्या भावनेत न्हावून ओतप्रोत होऊन मन एका शांत किनारी संध्याकाळच्या ठिकाणी सूर्यासाठी ठिकाणी बसलंय अशी कल्पना करूया. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. प्रणाली शिवकमल आव्हाड. तुमचा एक लाईक, एक कमेंट, एक सबस्क्राईब पुढच्या ब्लॉग लिहिण्यास मला खूप प्रचंड ऊर्जा, प्रोत्साहन, प्रेरणा देत असते. तुमच्या भरभरून प्रेमासाठी मी नेहमी कृतज्ञ आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच.